नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 8चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। यामध्ये एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे TSU आणि TSC ही लेन दिलेली आहे, SU ही लेन दिलेली आहे। हा अँगल 90चा दिलेला आहे। तर आपणास sin t cos t आणि tan t या अँगलचे sin cos tan रेशिओ घ्यायचे, तसेच या U अँगलचे आपल्याला sin cos tan रेशिओ घ्यायचे। सोडूया मित्रांनो। TSC लेन दिलेली आहे आपल्याला 5, SU दिलेला आहे 12। हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90 डिग्री अँगल आहे। या समोरची साईड ही TU हे काय होईल आपला हायपोटेनस। आता पायथागोरस थेरमनुसार ही लेंथ आपणास काढता येईल। सोडूया। इन राईट अँगल ट्रायंगल TSU हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे TU स्क्वेअर इक्वल टू TS स्क्वेअर प्लस SU स्क्वेअर। TSC लेंथ 5 दिलेली आहे आपणास, 5 स्क्वेअर प्लस SU 12 स्क्वेअर 25 144 इक्वल टू 169। ही काय होईल TU स्क्वेअरची लेंथ होईल। आपणास TU पाहिजे म्हणून स्क्वेअर रूट घेतला आपण। 169 हे 13चं स्क्वेअर आहे म्हणून याचं स्क्वेअर रूट 13 होईल। TU ची लेंथ मिळाली आपणास 13, म्हणजे हायपोटेनस मिळाला आपला 13। आता आपण नाऊ sin t cos t आणि tan t हे रेशिओ काढू। sin t वी नो sin t इक्वल टू अपोजिट साइड, साइन साठी अपोजिट साइड ऑफ अँगल t आणि अपॉन हायपोटेनस t अँगल या समोरची अपोजिट साइड म्हणजे समोरची साइड SU आणि हायपोटेनस TU SU ची लेंथ 12 आणि TU ची लेंथ आत्ताच कॅल्क्युलेट केली 13। sin t ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली। cos t काढू आपण। आता cos t साठी अपोजिट घेत नाही आपण, ॲडजेसंट साइड घेतो। ॲडजेसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस। cos t ॲडजेसंट साइड ही फ्रंट साइड होते, हा हायपोटेनस आहे म्हणजे या दोन्ही पण नाहीत। ॲडजेसंट साइड कोणती येईल टीची TS अपॉन हायपोटेनस TU इक्वल टू TS ची लेंथ 5 आणि TU ची लेंथ 13। हा झाला cos t रेशिओ। tan t ला आपण अपोजिट साइड घेतो, अपोजिट साइड आणि अपॉन ॲडजेसंट साइड t समोरची अपोजिट साइड SU आणि ॲडजेसंट साइड TS SU ची लेंथ आहे 12, TS ची लेंथ आहे 5। हा झाला tan t रेशिओ। आता आपणास sin U t अँगलचे काढले आपण। आता U अँगल जवळ आपल्याला sin cos tan हे रेशिओ काढायचे आहेत। U अँगल या अँगल जवळ, तर आपण आता sin U काढू। sin U फॉर्म्युला हाच, अपोजिट साइड ऑफ अँगल U अपॉन हायपोटेनस इक्वल टू U ची अपोजिट साइड TS अपॉन हायपोटेनस
TU, TSC लेंथ 5, हायपोटेनस 13, साइन U आता कॉस U, कॉस U साठी आपण ॲडजेसंट साईड घेतो, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस, U ची ॲडजेसंट साईड SU, हायपोटेनस TU, SU ची लेंथ 12 आणि TU हायपोटेनस 13, कॉस U आता tan U, फॉर tan U अपोजिट अपॉन ॲडजेसंट, अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड, ॲडजेसंट साइड ऑफ अँगल U एक अपोजिट साइड, U समोरची अपोजिट साइड कोणती येईल TS आणि ॲडजेसंट साइड SU, TS अपॉन SU, TS ची लेंथ 5 आणि SU ची लेंथ 12, हे झाले आपले साइन U रेशो, कॉस U आणि टॅन U. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा पुढचा प्रश्न पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.